बिलवाडी गावात झालेल्या हत्येनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरावर हल्ला केलाय। संतप्त जमावानं केलेल्या या हल्ल्यामध्ये दुचाकी, 4 चाकी वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। एक दुचाकी देखील जाळण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या गावाला भेट देखील दिली आहे। सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात आहे, त्यामुळे तणावपूर्ण शांतता आहे। जमावानं केलेल्या या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील झाली आणि त्याचाच आढावा घेण्यात आलाय। तालुक्यातील बिलवाडी येथे काल 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती। या हाणामारीत गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर गावामध्ये तणावाची परिस्थिती आहे। सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता। त्यानंतर मृतदेह आज गावात आला, त्यावेळी मृताचे नातेवाईक आक्रमक झाले आणि त्यांनी ज्या गोपाळ कुटुंबावरती हल्ला केला होता त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरती दगडफेक केली आणि यावेळी जमाव चांगलाच आक्रमक झाला होता। यावेळी दुचाकी असतील त्यांची तोडफोड देखील करण्यात आली, काही दुचाकी जाळण्यात देखील आलेल्या आहेत। तसेच घरांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। संसारोपयोगी साहित्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 400 ते 500 जणांचा जमाव हा चांगलाच आक्रमक झाला होता। पोलिसांची कुमक देखील कमी पडू लागली होती, त्यामुळे या ठिकाणी तात्काळ RCP प्लाटूनला पाचारण करण्यात आलं। त्यानंतर या गावात मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी देखील भेट दिलेली आहे। सध्या गावात तणावाची परिस्थिती आहे। मात्र पहिल्या दिवशी झालेला खून आणि त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी केलेला हल्ला यामुळे सध्या बिलवाडी गावात तणावाची स्थिती आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।